नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. रस्ता ओलांडत असताना दुचाकीने धडक दिल्यानं पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास चाकण येथे घडली. विठ्ठल कुंभार, राहणार संतोषनगर, भाम, तालुका खेड, पुणे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रवीण चंद्रकांत रोडे, राहणार गोळानी, तालुका खेड, जिल्हा पुणे असे अटक करण्यात आलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. विठ्ठल कुंभार हे रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या हातापायाला फ्रॅक्चर होऊन डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला. तर चाकण उत्तर पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. जेवण बनवण्यासाठी आणलेली अंडी खोलीत राहणाऱ्या एका व्यक्तीने बाहेर फेकून दिली. याचा जाब विचारला असता एकाने जाब विचारणाऱ्या व्यक्तीवर भाजी कापण्याच्या चाकूने सपासप छातीत वार केले. ही घटना रात्री 11:30 वाजण्याच्या सुमारास खेड तालुक्यातील मोई येथे घडली. याबाबत रामनरेश रावत, वय 54, सध्या राहणार मोई यांनी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राकेश वर्मा, राहणार उत्तर प्रदेश या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी व त्यांचे सहकारी जेवण तयार करत असताना जेवण बनवण्यासाठी आणलेली अंडी आरोपीने बाहेर फेकून दिली. याचा जाब फिर्यादी यांनी विचारला असता त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर भाजी कापण्याच्या चाकूने वार करून गंभीर जखमी केले. तर दक्षिण महाळुंगे पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी चाकण औद्योगिक भागात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पोलीस ठाण्यांच्या पासून हाकेच्या अंतरावर देखील दरोडे, चोऱ्या, लूटमार, घातपात अशा घटना घडत आहेत. त्यामुळे नव्याने निर्माण केलेल्या पोलीस ठाण्यांच्या निर्मितीचा उद्देश सफल झाला का, असा प्रश्न सामान्य जनता विचारू लागली आहे. चाकण पोलीस ठाण्यातून विभक्त झालेल्या दक्षिण चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मेदनकरवाडी परिसरामध्ये आम्ही इथले भाई आहोत असे ओरडत खंडणीची मागणी करत दहशत माजवणाऱ्या टोळीचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. गुन्हेगारांच्या टोळक्याने एका व्यावसायिकावर दगडफेक करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. चौघांना मारहाण केली आणि दगडफेक केली. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या काही जणांच्या डोक्यातही दगड घालून त्यांना गंभीर जखमी केले. मेदनकरवाडी, तालुका खेड गावाच्या हद्दीतील बापदेव वस्ती येथे 7 जणांच्या टोळक्याने अक्षरशः दहशतीचा थरार केला. दगडाने व कुकरने मारहाण करून चौघांना जखमी केले. या संपूर्ण परिसरात दहशत निर्माण करत रस्त्यावर असलेल्या दुचाक्यांची तोडफोड करत बसच्या काचाही फोडल्या. या टोळक्याच्या भीतीमुळे परिसरातील नागरिकांनी आपली दुकाने आणि घरे बंद करून घेतली होती. गुंडांच्या या दहशतीने नव्याने निर्माण झालेल्या पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गुन्हेगारांचा हा सगळा उच्छाद सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. संपूर्ण चाकण व औद्योगिक परिसरात अशा प्रकारच्या गुन्हेगारी टोळ्या निर्माण झाल्या असून दहशत माजवत आहेत. सामान्य जनता अक्षरशः भीतीच्या छायेत असताना प्रशासन नेमकं करतंय काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. खेड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हा परिषद गटात विविध पक्षांच्या 16 उमेदवारांनी 25 नामनिर्देशन पत्र दाखल केली आहेत. यामध्ये काही उमेदवारांनी अपक्ष उमेदवारी अर्ज देखील भरले आहेत. तर खेड पंचायत समितीच्या विविध गणातून 31 उमेदवारांनी 43 नामनिर्देशन पत्र दाखल केल्याची माहिती निर्णय अधिकारी तथा प्रांत अनिल दौंडे यांनी दिली. जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार पुढीलप्रमाणे: वाडा जिल्हा परिषद गटातून विठ्ठल ढवळा बनघरे, उद्धव ठाकरे शिवसेना; वाडामधून संतोष सीताराम सुपे, शिंदे शिवसेना; कडूसमधून घनवट तनुजा संदीप, ठाकरे शिवसेना; रेटवडीमधून अश्विनी राजेंद्र पाचारणे, अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि 2 अपक्ष अर्ज; रेटवडीमधून रोहिणी गणेश ठिगळे, शिंदे शिवसेना आणि अपक्ष; रेटवडीमधून दीप्ती प्रसाद भोगडे, ठाकरे शिवसेना आणि अपक्ष; पिंपळगाव तर्फे खेडमधून श्रीनाथ सीताराम लांडे, शिंदे शिवसेना; पिंपळगाव तर्फे खेडमधून शरद मल्हारी मोहिते, अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी; पिंपळगाव तर्फे खेडमधून कृष्णा सुरेश साबळे, अपक्ष; पिंपळगाव तर्फे खेडमधून विजयसिंह बाबासाहेब शिंदे, ठाकरे शिवसेना आणि अपक्ष; पिंपळगाव तर्फे खेडमधून विशाल केरभाऊ कान्हूरकर, अपक्ष; मेदनकरवाडीमधून शांताराम यशवंत भोसले, भारतीय जनता पार्टी; नाणेकरवाडीमधून खराबी जीवन मोहन, ठाकरे शिवसेना आणि अपक्ष; मेदनकरवाडीमधून मच्छिंद्र विठोबा उमाप, जनता दल सेक्युलर; नाणेकरवाडीमधून सोमवंशी दीपक शंकर, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना व अपक्ष; कुरुळीमधून मुंगसे विनया सुधीर, नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरद पवार आणि ठाकरे शिवसेनेसह अपक्ष नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. खेड पंचायत समितीच्या विविध गणासाठी पुढील उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल केले आहेत. वाडा मनीषा गणेश हिले, शिंदे शिवसेना; वाशेरे नथुबापू निधन, अपक्ष; वाशेरे रोहिदास दत्तात्रय मेठल, शिंदे शिवसेना; कडूस ढमाले सांगदेव ज्ञानेश्वर, शिंदे शिवसेना आणि अपक्ष;
कडूस विठ्ठल धर्मा बोंबले नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि अपक्ष, कडूस अशोक दगडू गारगोटे शिंदे शिवसेना, कडूस शिंदे प्रमोद अनिल भारतीय जनता पार्टी, चास देवदरे प्रियांका अभिजित अजित पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, मुळूक मोनिका दिगंबर अजित पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि अपक्ष, वापगाव सुनीता संतोष सांडभोर शिंदे शिवसेना वापगाव, चव्हाण अजय जयराम अपक्ष, वापगाव गावडे वैभव दगडू अपक्ष, ज्ञानेश्वर हनुमंत ढेरंगे ठाकरे शिवसेना आणि अपक्ष, रेटवडी अनिता विलास मांजरे अपक्ष, रेटवडी गुंडाळ गणेश शंकर अपक्ष, रेटवडी गुंडाळ गणेश शंकर भारतीय जनता पार्टी, रेटवडी दिलीप राजाराम डुबे ठाकरे शिवसेना, रेटवडी मांजरे संतोष बबन अपक्ष, पिंपळगाव तर्फे खेड पानसरे रोहिणी धैर्यशील अजित पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, पिंपळगाव तर्फे खेड विद्या सयाजी मोहिते ठाकरे शिवसेना, मरकळ झरेकर विशाल प्रकाश ठाकरे शिवसेना आणि अपक्ष, मरकळ प्रसाद अशोक घेणंद ठाकरे शिवसेना आणि अपक्ष, मरकळ अक्षय अशोक चव्हाण ठाकरे शिवसेना, मेदनकरवाडी कुसाळकर अरुण पोपट अपक्ष, मेदनकरवाडी महेंद्र अशोक मेदनकर नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि अपक्ष, काळूस शांताराम यशवंत भोसले भारतीय जनता पार्टी, काळूस इनामदार सय्यद गुलाब अजित पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी आणि अपक्ष, काळूस सावंत मंगेश गुलाब अपक्ष, पाईट जया रणजित भोगसे शिवसेना आंबेठाण, रोहिणी सचिन पडवळ अपक्ष आंबेठाण, रोहिणी सचिन पडवळ ठाकरे शिवसेना, कांबळे रुपाली दीपक ठाकरे शिवसेना आणि अपक्ष, कुरुळी सुरेखा राहुल गवारी अजित पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, आळंदी ग्रामीण थोरवे निखिल गोपाळ अजित पवार नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी. दरम्यान राजकीय पक्षांनी अजूनही अनेक उमेदवारांना एबी फॉर्म न देता बंडखोरी टाळण्याचे प्रयत्न चालवले आहेत. अखेरच्या क्षणी पक्षाची अधिकृत उमेदवारी स्पष्ट करणारे एबी फॉर्म दिले जाणार असल्याचे समजते. खेड तालुक्यातील प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. राजगुरुनगरमधील क्रीडा संकुल येथील मतपेट्या ठेवलेल्या स्ट्रॉंग रूम बाहेर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी आलेल्या मतपेट्या स्ट्रॉंग रूमच्या आत ठेवण्यासाठी उजेडाची सोय म्हणून दुसऱ्या एका वाहनाच्या लाईटचा आधार घ्यावा लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. वापगाव रेटवडी गटातून शिवसेना पक्षाच्या वतीने रोहिणी गणेश ठिगळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल. वापगाव रेटवडी जिल्हा परिषद गटातून शिवसेना उमेदवार रोहिणी गणेश ठिगळे यांनी मंगळवारी 20 जानेवारी 2026 रोजी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. यावेळी खूप मोठ्या संख्येने प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. राजगुरुनगरमध्ये छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून रोहिणी ठिगळे यांनी अर्ज भरला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जमलेली ही गर्दी कोणत्याही आर्थिक प्रलोभनाने आलेली नाही. ही माणसं माझ्या कामावर प्रेम करणारी आहेत, जी स्वखर्चाने आणि स्वतःच्या मर्जीने मला आशीर्वाद द्यायला आली आहे. जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हाती घेतलेला धनुष्यबाण नक्कीच विजय मिळवून देईल. वापगाव रेटवडीचा विकास वेगाने साधण्याचा शब्द त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वापगाव रेटवडी गटातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संख्याबळाअभावी उपसरपंच यांच्या विरुद्ध आणलेला अविश्वास ठराव बारगळला असून खेड तालुक्यातील कोहिनकरवाडी ग्रामपंचायतीत विद्यमान उपसरपंच यांचे पद कायम राहिले आहे. कोहिनकरवाडी ग्रामपंचायतचे उपसरपंच स्वप्नील दत्तात्रय कोहिनकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव संख्याबळ नसल्याने फेटाळण्यात आलाय. खेड तहसीलदार यांच्या आदेशानुसार विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष सभेपूर्वीच विरोधकांकडे आवश्यक संख्याबळ नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी सभेस अनुपस्थित राहणे पसंत केले. यामुळे तहसीलदार यांनी सदर अविश्वास ठराव नामंजूर करत स्वप्नील कोहिनकर यांचे उपसरपंच पद कायम ठेवण्याचा निर्णय दिला असल्याचे स्वप्नील कोहिनकर यांनी सांगितले आहे. दरम्यान उपसरपंचपदी स्वप्नील कोहिनकर हेच कायम राहिल्याने या ठिकाणी उपस्थित ग्रामस्थांनी फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला. रेटवडी वापगाव गटात दीप्तीताई भोगाडे यांचा शक्तिशाली झंझावात. उमेदवारी अर्जाद्वारे केले विराट शक्ती प्रदर्शन. रेटवडी वापगाव जिल्हा परिषद गटाच्या राजकारणात आज एक मोठं वादळ पाहायला मिळाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार दीप्ती प्रसाद भोगाडे यांनी आज अलोट जनसमुदायाच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी झालेल्या विराट शक्ती प्रदर्शनाने विरोधकांचे धाबे दणाणले असून दीप्तीताईंच्या लोकप्रियतेची मोहर आज खेडमध्ये उमटली आहे. लोकशक्तीचा जागर आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग केवळ एक उमेदवार म्हणून नव्हे तर जनसामान्यांचा आवाज म्हणून दीप्तीताईंकडे पाहिले जात आहे. रॅलीमध्ये दिसलेली महिलांची प्रचंड उपस्थिती आणि तरुणांचा जल्लोष हे दीप्तीताईंचे पारडे जड असल्याचं स्पष्ट संकेत देत असल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असा खंबीर निर्धार दीप्ती भोगाडे यांनी यावेळी व्यक्त केलाय. दीप्ती भोगाडे यांच्या सोबतच सेटवडी गणातून दिलीप दुबे आणि वामगाव गणातून माऊली ढेरंगे यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दौंडकरवाडी तालुका खेड येथे एका 42 वर्षे वयाच्या शेतकऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. शेतातच बांधावर त्यांचा मृतदेह मिळून आला आहे. विलास हिरामण लांडे वर्षे 42, राहणार रामनगर, दौंडकरवाडी, तालुका खेड, जिल्हा पुणे असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पवित्र इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या फेऱ्यात पुरती अडकली आहे. मंगळवारी 20 जानेवारी 2026 रोजी देखील इंद्रायणी नदी मोठ्या प्रमाणात जलप्रदूषणामुळे फेसाळलेली दिसून आली. मोठमोठे पांढरे शुभ्र फेसाचे थर नदीपात्रात दिसून येत होते. इंद्रायणी नदीमध्ये वाढत असलेल्या जलप्रदूषणामुळे डिसेंबर 2025 तसेच या जानेवारी 2026 महिन्यात अनेक मृत मासे आढळून आले आहेत. रासायनिक सांडपाणी थेट नदीपात्रात सोडणाऱ्या सर्वांवर कठोर कारवाई का होत नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खेड तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या इतिहासात प्रथमच पुणे जिल्ह्याचे युवक अध्यक्षपद खेड तालुक्याला मिळाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण आणि प्रचंड लोकसंग्रह असलेले कार्यकर्ते निलेश ठिगळे यांच्याकडे पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सोपवण्यात आली आहे. निलेश ठिगळे यांच्या निवडीचे संपूर्ण खेड तालुक्यातून स्वागत होत आहे. आज आम्ही निलेश ठिगळेंना युवकांची जबाबदारी दिलेली आहे. त्यांना सांगितलं आता ते काम तुम्ही चांगल्या पद्धतीनं बघा. बहु तालुका खेड येथील तुळशीराम बापू वाडेकर यांचा अपघाती मृत्यू 18 सप्टेंबर 2025 रोजी झाला होता. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत त्यांचे बचत खाते महाराष्ट्र ग्रामीण बँक बहुशाखेत होते. त्या खात्यामध्ये प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतील सुविधानुसार त्यांच्या वारसदार सुशीला तुळशीराम वाडेकर यांच्या खात्यावर 2 लाख रुपये विमा लाभ मंजूर करण्यात आलाय. हा लाभ बहुळगावच्या सरपंच अश्विनी साबळे आणि बँकेच्या शाखा व्यवस्थापक कल्पना रावले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना ही अपघाती मृत्यू अथवा कायमस्वरूपी अपंगत्वाच्या प्रसंगी कुटुंबाला आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या म्हाळुंगे गणाच्या पंचायत समितीच्या उमेदवार अश्विनीताई सोमनाथ तरस यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी थेट महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आवर्जून हजेरी लावली. यावेळी माजी आमदार दिलीप मोहिते यांच्यासह पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या म्हाळुंगे गणातनं उमेदवार आहेत सौभाग्यवती अश्विनीताई सोमनाथ तरस आणि शेजारच्या नाणेकरवाडी पंचायत समितीतल्या उमेदवार आहेत रत्नकलाताई जगताप यांच्या इथं जे कार्यालय केलेलं आहे कार्यालयाचं उद्घाटन आज आपल्या सर्वांच्या साक्षीने सावरदरी गावामध्ये झालं असं मी जाहीर करतो. परिषदेमध्ये हे सगळेजण आणि तालुका पंचायतीमध्ये पण चांगलं काम करतील. आपल्याला कुठल्याही परिस्थितीत राजगुरुनगर खेडची पंचायत समिती आणायचीच आहे आणि दर वेळेच्या पंचवार्षिक निवडणुकीप्रमाणे वर सावरदरीचा परिसर खूप मोठा आहे. हा तुमचा नाणेकरवाडी म्हाळुंगे जिल्हा परिषद गट आणि दोन्ही तालुका पंचायतीचे गट हे पण मोठे आहेत. बजाज पुणे ग्रँड टूर 2026 या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचं पिंपरी चिंचवडकरांनी स्वागत केलं. महापालिका हद्दीत नागरिकांनी दुतर्फा गर्दी केली होती. वेग, शिस्त आणि खेळ भावनेचा संगम असलेली ही स्पर्धा नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सायकलपटूंचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन होताच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आणि जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. श्री ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी देवाची येथे ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराच्या वतीनं राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचं भव्य आयोजन करण्यात आलं होतं.
कुरुळी आळंदी ग्रामीण जिल्हा परिषद गटातील उमेदवार विनया सुधीर मुंगसे यांची निवडणुकीला सामोरे जाताना पक्षीय भूमिका नेमकी काय याबाबत मागील काळात कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर सुधीर मुंगसे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंगसे यांनी काय सांगितले जाणून घेऊयात. नमस्कार. खरं तर गेल्या 4 वर्षापासून महाविकास आघाडीबरोबर मी आपल्या खेड तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारे लोकांच्या सेवेसाठी काम करायचा निर्धार त्या ठिकाणी केला आणि त्या निर्धारावरती जनतेचा विश्वास संपादन करत असताना 2024ची विधानसभेची निवडणूक असो किंवा 2024ची लोकसभेची निवडणूक असो, त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीबरोबर एक प्रामाणिकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार यांच्या पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी तालुक्याच्या सर्व वाड्या वस्त्यामध्ये गावामध्ये काम करायचा प्रयत्न केला. आणि आता ही जिल्हा परिषदची निवडणूक थोडी उशिरा झाली, परंतु ती निवडणूक अतिशय जलद गतीनं त्या ठिकाणी लागली. आणि गेले 1 वर्षापासून आपण ह्या ठिकाणी ह्या जिल्हा परिषद हा पाहिला तर हा जिल्हा परिषदेचा गट माझे भाऊ सोमनाथ मुंगसे 2012 साली या जिल्हा परिषद गटामधनं निवडणूक लढवली होती आणि 1000 मताने 1200 मतांनी त्यांचा त्यावेळेस पराभव झाला होता. त्यावेळेस आम्ही अपक्ष म्हणून त्या ठिकाणी ह्या निवडणुकीला सामोरं गेलो होतो. परंतु त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही काम करत होतो. मी म्हणजे सोमनाथ मुंगसे त्यावेळेस काम करत होते आणि ते करत असताना त्या ठिकाणी सुद्धा उमेदवारी नाकारण्यात आली आणि अपक्ष उभं राहावं लागलं आणि त्यानंतर त्याला पराभवाला सामोरे जावं लागलं. आणि त्याच्यानंतर कायमस्वरूपी आम्ही ह्या जिल्हा परिषद गटामध्ये माझा भाऊ कायम वापरत असं प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये लोकांच्या अडीअडचणीमध्ये त्या ठिकाणी तो मदतीला त्या ठिकाणी जात होता. परंतु आजची परिस्थिती अशी झाली की महाविकास आघाडी आम्ही डोळ्यासमोर ठेवून या जनतेच्या समोर आज या ठिकाणी येत आहोत. खरं तर आदरणीय बाळासाहेब ठाकरे, आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब ही सर्व आमच्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी आम्ही त्यांना संबोधतो आणि ही सर्व माणसं त्या ठिकाणी त्यांचं प्रामाणिकपणे आम्ही त्यांचा आदेश मानून या ठिकाणी ह्या जनतेमध्ये काम करत असतो. परंतु काही दिवसापूर्वीची ही जी समीकरणं आजकाल बिघडतात, त्याच्यामुळं आता जी निवडणूक आलेली आहे, उद्या फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे. उद्या आम्ही फॉर्म भरणार आहेत. आता एक मुहूर्ताप्रमाणे आज आम्ही काही फॉर्म भरलेले आहेत. परंतु आता पुढे आता काय होते आता आम्ही तुम्हाला लवकरच सांगा. ह्याच्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून आमची तुतारी म्हणून त्या ठिकाणी पण आहे, त्याच्यानंतर मशाल म्हणून पण चिन्ह त्या ठिकाणी उपलब्ध आहे. दादांनी असं सांगितलं गेलं होतं ही तुतारीला जागा सोडणार आहेत, परंतु स्थानिक माजी आमदारांचा त्याला खूप प्रखरपणे विरोध झाला आणि त्यांनी ती जागा घड्याळाकडे घेतली आणि त्याच्यामुळे तुतारीला तिथं उमेदवारी भेटली नाही. म्हणून आम्ही आता सध्या तरी आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा विचार घेऊन आम्ही योग्य ते निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत. घराणेशाही मी जर म्हणायला गेलं तर ह्या घराणेशाहीचा वारसा मी स्वतः ह्याच्यामध्ये 1992पासून ह्या राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये आहे. ज्यावेळेस अजितदादा लोकसभेचे पहिल्यांदा खासदार झाले होते बारामतीचे, तेव्हापासून मी पिंपरी चिंचवड भागामध्ये भोसरी मतदारसंघामध्ये हवेली तालुक्यामध्ये त्या ठिकाणी मी माझे सासरे माजी आमदार विलास लांडे यांच्यासाठी मी त्या ठिकाणी काम करत होतो. राजकारण हे मी खूप जवळून पाहिलेले आहे आणि आम्हाला ह्या राजकारणाचं बाळकडू आमच्या आजोबांकडनं आलेलं. आजोबांनी 82ला 87ला निवडणूक लढली. माझ्या मामांनी त्या ठिकाणी 92ला 97ला, परत त्याच्यानंतर 2002ला 2004ला 2009ला 2012ला 2017ला 2019 अशा अनेक निवडणुका त्या 22 ते 23 निवडणुका त्या ठिकाणी लढलेल्या आहेत. त्याच्यामुळं आम्हाला राजकीय संघर्ष काय असतो, आम्हाला पराभवाची त्या ठिकाणी जाण आहेत, आम्हाला विजयाची जाण आहेत. त्याच्यामुळं आम्ही मंडळी त्या ठिकाणी जाणीवपूर्वक जमिनीवरती आहोत. परंतु आता जे कोणी आदरणीय विद्यमान नसून ते माजी आमदारांनी जी माझ्यावरती जी टीका केलेली आहे त्या टीकेला उत्तर देण्या इतपत मी मोठा मला समजत नाही. परंतु आपल्या घरामध्ये एक वडीलधारी माणसं असतात ती थोडी चिडचिड करतात, त्यांचं वय झाल्यानंतर चिडचिड करतात आणि त्याच्यामुळं कदाचित त्या द्वेषापोटी आणि त्याच्यामुळं ते काहीतरी बोलून गेले असतील. परंतु मी निश्चितप्रमाणे भविष्यातल्या कुठल्या निवडणुका जरी आल्या, ती विधानसभेच्या असू लोकसभेची असू, आपल्याला समाजाचं हित त्या ठिकाणी डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करणारी माणसं आहोत
याच्यामध्ये 80% त्या ठिकाणी समाजकारण, 20% राजकारण. ही पवारसाहेबांनी, बाळासाहेब ठाकरेंनी घालून गेलेली जी प्रेरणा आहे ती आम्ही पुढे घेऊन जात आहोत. तसंच आता पहिली समोर निवडणूक ही जिल्हा परिषदची आहे, त्याच्यामुळे त्या भविष्याच्या निवडणुकीविषयी आज बोलणं ते मला असं वाटतं उचित ठरणार नाही आहे. तुम्ही येणार आहात आज ज्या चिन्हावरती मी लढणार आहे त्यासाठी निश्चितप्रमाणे जिथे त्या चिन्हाच्या जागा असणार आहेत त्या ठिकाणी सर्व तालुक्यामध्ये जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, जिथं जिथं आमची माणसं असणार आहेत त्या ठिकाणी आपण वेळ देऊन त्या ठिकाणी काम करणार आहे आणि जास्तीत जास्त आमचे पंचायत समितीचे उमेदवार, जिल्हा परिषदेचे उमेदवार कसे निवडून येत याच्यावरती आम्ही प्रामुख्याने लक्ष देण्याचा प्रयत्न केला. अजितदादांना मी भेटून आलो. अजितदादांना सांगितलं मी की दादा मला घड्याळ्याची उमेदवारी द्या, मी घड्याळ्याच्या उमेदवारीसाठी मी इच्छुक आहे हे त्यांना मी स्पष्टपणाने सांगितलं आणि मी प्रेसला पण तुम्हाला पण ह्या माध्यमातून तुम्हाला सांगतो. त्यांनी मला सांगितलं की ही जागा घड्याळाला सुटली आहे, राष्ट्रवादी दोन्ही एकत्र झालेली आहे, परंतु मी माजी आमदारांशी बोलतो आणि तुम्हाला त्या गोष्टीवरती सांगतो. परंतु त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ही जागा त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ही घड्याळासाठी गेलेली आहे, त्याच्यामुळं तुम्ही तुमचा निर्णय त्या ठिकाणी योग्य तो घ्या. असं काही नाही आहे. मी आता गेले 4 वर्षापासून काम करतो आहे, लोकांच्या अडीअडचणी आपण मदत करत असतो आणि लोकांना एक साधन असतं की बाबा आपण सुखदुःखामध्ये त्यांच्याबरोबर जात असताना त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असेल, त्यांना अनेक अशा गोष्टी त्या ठिकाणी ह्या राजकारणाच्या वेळामध्ये आणि इतर वेळीसुद्धा त्या ठिकाणी त्या करावं लागतात. आता हे फक्त आज ही निवडणूक आहे म्हणून त्याच्यासाठी आपण हे केले का नाही, हे ह्याच्या पाठीमागे सुद्धा गेल्या 4 वर्षापासून तुम्ही आमच्या सगळे पहा, त्याच्यामध्ये आमचे दर 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी या सगळ्या गोष्टी चालू आहेत. त्यामुळे हे आज निवडणूक आली म्हणून आम्ही या प्रक्रियेत नाही आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.